अयोध्येतील मंदिरामध्ये स्थापन होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याचं काम किंवा वस्त्र विणण्याचा यज्ञ या ठिकाणी सुरू आहे। पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावरचं हे दृश्य आहे। दो धागे श्रीराम के लिए एक अनोखा उपक्रम पुणेकरांनी हाती घेतला आणि त्याला मिळालेला हा उदंड प्रतिसाद आपण पाहतो। मोठ्या संख्येने म्हणजे महिला पुरुष लहान थोर या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत। इथे येऊन काय करायचं तर इथे वस्त्र विणलं जातंय, रेशमी वस्त्र विणलं जातंय आणि त्यामध्ये आपल्या हातांनी त्यामध्ये सहभाग द्यायचा अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे। आणि इथे जे काही वस्त्र तयार होईल ते वस्त्र मंदिरातल्या मूर्तींवरती चढवलं जाईल आणि हे भाग्य पुणेकरांना लाभलंय आणि त्याचा आनंद आणि उत्साह दोन्ही या ठिकाणी आपल्याला जाणवतोय। आता ठिकठिकाणवरनं म्हणजे आपण पाहतो की सगळ्या वयोगटातले लोक आलेत, लहान थोर सगळे आहेत। या काकू जाऊन आल्यात। काकू, वस्त्र विणलंय प्रभू रामाच्या मूर्तीसाठी, काय भावना आहेत मला सांगा। आम्हाला रामाबद्दल खूप आदर आहे। बरं, हां। आणि आमचं काय एक धागा त्यांच्यापर्यंत पोहोचावं एवढीच आमची नव्हती। बरं, त्यासाठी म्हणून तुम्ही कुठनं आलात? तुम्ही पुण्यात? पुणे के हम हैं। पुणे के? हाँ, पुणे से हैं हम लोग आए राम के लिए दो धागे बांधने। ओके। जो मंदिर बनने जा रहा है, अभी अयोध्या में मंदिर बन चुका है लगभग, उसका वो लोकार्पण होने जा रहा है 22 जनवरी को, क्या भावना रखती है? बहुत अच्छा हुआ, बहुत अच्छा लग रहा है हमको। हम जाएंगे उधर भी। हाँ, उधर भी जाएंगे? हाँ, अयोध्या जाएंगे हम लोग। हाँ, काय तुम्ही बोलू इच्छित आहे स्वतःहून? हा, मला सांगा। हाँ, मला खूप आनंद होतोय आणि अयोध्येला जाऊन आलेली आहे। हो। आणि आता हे धागा म्हणजे श्रीरामाला वस्त्र जाणार आहे तर हे खूपच छान वाटलं। आता शेवटचे दिवस राहिले पण पुण्यात नव्हते म्हणून आता आलो तर खूपच छान वाटतंय आणि आनंद वाटतो की अगदी म्हणजे आपण खूप मोठे नाही आहेत पण रामासाठी दोन वस्त्र म्हणजे दोन धागे खूप छान वाटते। बोलू का? म्हणजे आपली एका अर्थाने ही एक प्रकारची कारसेवाच म्हणावी लागेल। आपले कर त्या कामासाठी फक्त खंत एकच आहे की आमच्या कॅमेऱ्यानी पण तिथे फोटो काढू देत नाही। श्रद्धा आणि फोटो ह्याचा खरं काही संबंध नाही असं मला वाटतं। आमच्यासाठी महत्वाचं आहे ना हे। बरं, आमचे आम्ही काढणार, तुमची बोटं दुखणार नाहीत, तुमचं काही होणार नाही। आयोजकांकडून असं सांगितलं जातंय की खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली आणि मग फोटो काढण्यामध्ये वेळ जातो, त्यामुळे तुमच्या श्रद्धेचा मान ठेवत आणि आपण पाहतो की तुम्ही केवळ इथेच नाही तर रस्त्याच्या त्या बाजूला देखील म्हणजे फर्ग्युसन रस्त्याच्या त्या बाजूला देखील एक मांडव टाकला आहे आणि तिथे देखील हाच उपक्रम सुरू आहे। तिथे देखील अशाच पद्धतीची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। एक प्रकारची चळवळ म्हणा किंवा एक प्रकारचं आंदोलन जे आहे राम जन्मभूमी या ठिकाणी मंदिर उभारणीचं होतं त्याच आंदोलनाचा हा भाग आपल्याला म्हणावा लागेल। आज राम मंदिर उभं राहत असताना त्या मूर्तीसाठी जे वस्त्र विणलं जात आहे त्यामध्ये हातभार लावण्यासाठी योगदान देण्यासाठी पुणेकर असे उत्साहानं सामील झालेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन ठाणपूरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे।